स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन प्रेरणादायी गोष्टीत, जिचं नाव आहे छोट्या नायकाचे मोठे मन. हिरवीगार टेकड्यांमध्ये वसलेल्या एका गजबजलेल्या रंगीबेरंगी गावात चिंटू नावाचा एक छोटा पण बलवान मुलगा राहत होता. तो केवळ लाडूच्या बळावर असलेल्या शक्तीसाठी नाही, तर चांगुलपणा करण्याच्या त्याच्या अटळ विश्वासासाठी ओळखला जात होता. एक दिवस त्या गावात मोठे वादळ आले, ज्यामुळे घरे पाण्याखाली गेली आणि पाळीव प्राणी विखुरले गेले. भीती वेगाने पसरली. गावकरी जे सहसा स्वावलंबी होते, ते निसर्गाच्या या क्रोधासमोर असहाय्य झाले. त्यांची निराशा पाहून चिंटूने अजिबात संकोच केला नाही. तो सर्वात उंच किंवा वयाने मोठा नव्हता, पण त्याचा निर्धार तेजस्वीपणे चमकत होता. त्याने वाहत्या पाण्यातून अडकलेल्या एका वासराला बाहेर काढण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर एका कुटुंबाला त्यांचे कोसळणारे छत सुरक्षित करण्यासाठी मदत केली. रस्त्यात अडथळा निर्माण करणारे पडलेले वृक्ष त्याने बाजूला केले. त्याचे छोटे शरीर प्रचंड शक्तीने तळपत होते. त्याने फक्त आपल्या शक्तीचा वापर केला नाही, त्याने आपल्या आत्म्याचा वापर केला. त्याने इतरांना प्रोत्साहन दिले, गावकऱ्यांना एकत्र काम करण्यासाठी संघटित केले आणि आपल्याकडील तुटपुंज्या वस्तूंचीही देवाणघेवाण केली. संध्याकाळपर्यंत तो थकून गेला असला तरी चिंटूने पाहिले की गाव हळूहळू सावरत आहे. केवळ त्याची शक्ती नव्हे, तर त्याचे साहसी मन आणि त्याचे प्रेरणादायक उदाहरण होते, ज्यामुळे प्रत्येकामध्ये सहकार्याची भावना जागृत झाली. वादळामुळे नुकसान झाले होते, पण चिंटूच्या कृतीने प्रत्येकाला आठवण करून दिली की आपल्यापैकी सर्वात लहान व्यक्ती देखील सर्वात मोठा नायक ठरू शकते, फक्त मदतीचा हात पुढे करून. कथेची नैतिक शिकवण: खरी वीरता ही व्यक्तीच्या आकारात किंवा शारीरिक शक्तीत नसते, तर ती त्याच्या मनाच्या मोठेपणात आणि मदत करण्याच्या इच्छेत असते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.